मित्रांनो, तुम्हाला माहितीये का देशाचा आणि राज्याचा सर्वात मोठा वकील कोण असतो? तर जर आपण केंद्राबद्दल किंवा देशाबद्दल बोललो तर येतात महान्यायवादी म्हणजेच देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजेच अटॉर्नी जनरल. यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडनं होत असते आणि हे सरकारला सर्वोच्च न्यायालयामध्ये रिप्रेझेंट करत असतात. आणि जर राज्याचा विषय घेतला तर त्या ठिकाणी असतात महाधिवक्ता म्हणजेच ऍडव्होकेट जनरल म्हणजेच राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी. यांची नियुक्ती राज्यात राज्यपाल करतात. या दोघांची विशेष गोष्ट अशी आहे की ह्या दोघांना सुद्धा विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार असतो, पण ते मतदान करू शकत नाहीत. आता आपण ह्या दोन्ही पदांची वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूया. अटॉर्नी जनरल हे पद केंद्र सरकारसाठी असतं. राज्यघटनेच्या कलम 76 नुसार यांची नियुक्ती होत असते आणि ह्या पदासाठी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होणं ही पात्रता आहे. यांचं कार्य हे सरकारला कायदेशीर सल्ला देणं असतं. तर ऍडव्होकेट जनरल हे पद राज्य सरकारसाठी असतं. राज्यघटनेच्या कलम 165 नुसार यांची नियुक्ती होत असते आणि ह्या पदासाठी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होणं ही पात्रता आहे. यांचं कार्य हे राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणं हे असतं आणि उच्च न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडणं हे सुद्धा असतं. भारताचे सध्याचे महान्यायवादी आहेत आर व्यंकटरामणी आणि महाधिवक्ता हे प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे असतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला सांगा आणि दुसरं म्हणजे आपल्या राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा.